नमस्कार मित्रांनो. पैशानंतर आपल्या आयुष्यात आपल्याला सगळ्यात जास्त त्रस्त करणारी गोष्ट कोणती आहे तुम्हाला ठाऊक आहे? ती आहेत नातेसंबंध, रिलेशनशिप्स. आणि प्रत्येक स्तरावर ही रिलेशनशिप्स आपल्या आयुष्यात डोकवत असतात. इतकी गंमत आहे या रिलेशनशिप्सची. हे रिलेशनशिप्स जर कॉर्डियल असतील तर आयुष्य जगायला तेवढीच मजा येते. आणि ही रिलेशनशिप्स जर हार्मनीमध्ये नसतील तर आयुष्याचा खेळखंडोबा होतो. आपलं म्हणणारं एकही माणूस जर आयुष्यात नसेल, आपण जे काही अचीव्ह केलंय ते शेअर करायला, त्याच्याबद्दल बोलायला, त्याच्याबद्दल आनंद वाटायला जर आपल्याशी माणसं कनेक्टेडच नसतील तर कधी कधी हा रिकामेपणा कळतच नाही आपल्याला काय करायचं. आज जगामध्ये ही फार मोठी समस्या आहे, एकटेपणाची. आजूबाजूने गजबजलेल्या आयुष्यात जगतोय आपण, पण अंततः एकटेच होत आतमध्ये. या सगळ्या अवस्थेतनं कसं बाहेर पडायचं, ह्याच गोष्टीला घेऊन एक खूप सुंदर वर्कशॉप घेऊन तुमच्या समोर येतोय. ऋणानुबंध, गुंतागुंतीची नाती आणि नात्यातील गुंता. मागच्या वर्षी हा प्रोग्राम आपण सुरू केला आणि फेनॉमिनल रिस्पॉन्स होता. बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यावरती काम करणारा हा जो रिलेशनशिप्सचा स्तर आहे, बघा ना, माणसांशी प्रत्येक स्तरावर संबंधित होतो आपण. आपल्याला जर इंटरपर्सनल रिलेशन्स कळत नसतील, आपल्याला कळत नसेल की इमोशनली एखाद्या गोष्टीला कसं हँडल करायचं, कसं रिॲक्ट करायचं, कामाच्या ठिकाणी आपण कसं हँडल केलं पाहिजे, सिच्युएशन्सला, लोकांना आपण कसं रिप्रेझेंट करतो स्वतःला, एखादा तंटा जर असेल, एखादा प्रॉब्लेम जर असेल तर तो कसा सोडवायचा, हा इमोशनल क्वोशंट जर आपल्यामध्ये डेव्हलप नसेल तर आपण आपल्यामध्ये कितीही कॅलिबर असू देत, करिअरच्या स्तरावर आपण कायम मागेच राहतो. सोशल लाईफ आज गरज आहे आपल्या सगळ्यांची, ती सिक्युरिटी, तो आनंद, ती मजा मिळवण्याकरता. पण आपल्याला जर समजतच नाही की कसं कनेक्ट व्हायचं लोकांशी, किंवा कितीतरी वेळेला आपण इतकं चांगलं वागतो पण आपल्या आयुष्यात कायम आपल्याला त्रास देणारीच माणसं समोर येतात. काय ब्लॉक्स कॅरी करतोय आपण, हे सगळं कसं हाताळायचं, या सगळ्यावरती इन्साइट्स देणारा, हिलिंग टेक्निक्स शिकवणारा प्रवास म्हणजे ऋणानुबंध. ऋणानुबंध खरं तर मागच्याच आठवड्यात सुरू होणार होता, पण बऱ्याच लोकांनी आम्हाला मेसेजेस करून सांगितलं की गणपती आहेत आणि ते इतके इंटरेस्टेड आहेत हा कार्यक्रम करण्यामध्ये. सो म्हणून आपण हा कार्यक्रम येत्या 28 सप्टेंबरला सुरू करतोय. कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की टोटल 9 सेशन्समध्ये हा कार्यक्रम होणार आहे. सो 28 तारीख शनिवारी हा कार्यक्रम सुरू होईल. हे सगळे 9च्या 9 सेशन्स ऑनलाईनच होणार आहेत. बरं, सो ऑनलाईन तुम्हाला या व्हिडिओच्या लिंक बरोबर त्याच्या ऍपची पण लिंक देण्यात येईल. तुम्ही तो ऍप डाउनलोड करून त्याच्यावरतीच ऋणानुबंधचं बुकिंग देखील करू शकता. सो 9 सेशन्समध्ये हा कार्यक्रम डिवायडेड आहे. पहिली 2 सेशन्स जी आहेत ही शनिवार रविवारी होणार आहेत. सो 28 सप्टेंबरला सकाळी 10 ते 1, परत 29 सप्टेंबरला सकाळी 10 ते 1 असे हे त्याचे मोठे सेशन्स असतील. त्याच्यानंतर सोमवार ते शुक्रवार म्हणजे 30 सप्टेंबर पासून 4 ऑक्टोबर पर्यंत हे सेशन्स रात्री 9 ते 10 होतील. त्याच्यानंतर परत पुढचा जो वीकेंड आहे, जो 5 आणि 6 सप्टेंबरचा आहे, परत शनिवार रविवार आहे, त्या दिवशी परत 2 मोठे कन्क्लुडिंग सेशन्स होतील. सो 5 तारखेला शनिवारी परत सकाळी 10 ते 1, रविवारी परत सकाळी 10 ते 1 असे हे सेशन्स होतील. तुम्हाला या सेशन्सचा ऍक्सेस तुमच्या ऍपवरती 6 महिने राहणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर लाईव्ह सेशन्स नाही अटेंड करू शकला तर तुम्ही ते ऑनलाईन देखील अटेंड, म्हणजे तुम्हाला त्याचे रेकॉर्डिंग तुमच्या ऍपवरती ते प्रोसेस होतातच. सो तुम्ही त्याच्यानंतर देखील ते ऐकू शकता. या सगळ्या प्रोसेसमध्ये यावर्षी आपण हिलिंग टेक्निक्स शिकणार आहे की रिलेशनशिप्सला हील करण्यासाठी काय करावं लागतं, काय इन्साइट्स असतात. बऱ्याच वेळेला आपल्याला रिलेशनशिपचे बेसिक्सच माहित नाहीत की एखादं रिलेशन बिघडतं का. मी एक प्रश्न जर तुम्हाला विचारला की रिलेशनशिपचा आधार काय, कशावरती ठरतं की हे रिलेशनशिप टिकेल का नाही टिकेल, किंवा ह्याचं काय फ्युचर राहील. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं प्रेम, इमोशन, रिस्पेक्ट हे सगळे त्याचे फक्त काही टप्पे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिलेशनशिप टिकतं सिक्युरिटीवरती. आपण समोरच्याला आणि समोरचा आपल्याला काय सिक्युरिटी ऑफर करू शकतो
ती इमोशनल असेल, ती सोशल असेल, ती फायनान्शियल असेल. एखाद्या आपण असं बघतो ना बऱ्याच वेळेला की आई मुलाचं नातं इतकं प्रेमाचं असतं, पण त्याच्या आयुष्यात एक दुसरी बाई आली, त्याची बायको आली की आईचं आणि त्या बायकोचं कधीच जुळत नाही. हे तर अगदी अनादी काळापासून ऐकत घरोघरी बघत असलेल्या कहाण्या आहेत. त्या काय घडलं तिथे ऍक्च्युली? इतकी प्रेम करणारी आई त्या सुनेसाठी अशी का वागायला लागली? तिची सिक्युरिटी हल्ली, तिची पोझिशन ऍट स्टेक आली. असंच कळत न कळत आपले रिलेशन्स ज्या वेळेला बिघडतात, ते कामाच्या ठिकाणी असू देत, ते घरामध्ये असू देत, ते आपल्या जवळच्या लोकांबरोबर असू दे, हे बिघडण्याचं बऱ्याच वेळेला कारण त्याच्या मागची हल्लेली सिक्युरिटी असते आणि आपल्या आतमध्ये किंवा समोरच्याच्या आतमध्ये निर्माण झालेली इन्सिक्युरिटी असते. प्रत्येक जण रिलेशनशिप्समधनं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतोय, स्टेबिलिटी शोधतोय, सिक्युरिटी शोधतोय, आपलेपणाची भावना शोधतोय, पण आपल्याला कधी कळतच नाही की समोरच्याला काय हवंय नेमकं, कारण आपणच इतके गुंतलेलो आहोत. आणि आपली ही सगळी नाती खराब होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की आपलं आपल्याशीच नातं इतकं खराब झालेलं आहे. आपल्याला फोन शिवाय 5 मिनिटं शांत बसता येत नाही, आपल्याला स्वतःबरोबर वेळ घालवता येत नाही, सतत एकटं वाटतं आपल्याला. आपण स्वतःशीच कनेक्ट करायला विसरलोय. जी व्यक्ती आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे आपण स्वतः. आपण ह्या स्वतःशीच कनेक्शन विसरलोय. आपण ज्या वेळेला स्वतःमध्ये सिक्युअर्ड असू, अशाच वेळेला आपली बाहेरची नाती देखील सिक्युअर्ड असतील. सो ह्या अवस्थेमध्ये कसं राहायचं, कसं पोचायचं, जी रिलेशन्स बिघडलेली आहेत त्यांना कसं सावरायचं आणि पुढच्या